छत्रपती संभाजीनगरात अलीकडे काही दिवस शहर बदलताना दिसते। रस्ते मोकळे होतात, अतिक्रमण हटवले जातात आणि हो, प्रशासन शहरासाठी जागा शोधतंय, पण त्या मोकळ्या रस्त्याच्या कडेला काही संसार उद्ध्वस्त होऊन उभे आहेत। एका बाजूला शहराचं सौंदर्य तर दुसऱ्या बाजूला हातातल्या दुकानांचा ढिगारा। कोणी म्हणतो हो चुकीचं होतं, फुटपाथ आपली जागा नव्हती, पण कोणी रडतंय 10 वर्ष इथेच चहा विकत होतो, आता कुठे जायचं। प्रशासन म्हणतं 6 मीटर रस्त्याची योजना वर्षापासून आहे, कोर्टाची परवानगी आहे, पुन्हा प्लॅनिंग व्हायचं असेल तर अडथळे काढणं आवश्यक आहे। पण लोक विचारतात पूर्वसूचना दिली का, या महिन्यात शाळेचा फीस कुठून भरू, रोज कमवणाऱ्याला उद्याचा पर्याय दिला का। राजकीय मंडळी एकीकडे अधिकृत म्हणून कारवाईचं समर्थन करतात आणि दुसरीकडे रस्त्यावर येऊन आमचं सरकार दडपशाही करतंय असं सांगतात। प्रश्न फक्त अतिक्रमण हटवण्याचा नाहीये, प्रश्न आहे शहर रचताना माणसाला कुठे ठेवतो आपण। शहरासाठी जागा मोकळी झाली, पण माणसांसाठी जागा ठेवली का। तुम्ही कोणाच्या बाजूने आहात याचा प्रश्न बिलकुल नाहीये, पण तुम्ही काय विचार करता हे महत्वाचं आहे। जय महाराष्ट्र।